रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मोहोळ येथे पार पडलेल्या जनसन्मान यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आलं असून आज माजी आमदार राजन पाटील यांनी या निमित्तानं मोहोळ मतदारसंघात असलेली आपली ताकद दाखवून दिली अशीच भावना माजी आमदार राजन पाटील समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार यशवंत माने, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, कल्याणराव पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनी पुढचे मुख्यमंत्री अजितदादा हे असतील असा विश्वास व्यक्त करीत आष्टी उपसा सिंचन योजनेसह तालुक्याच्या विविध प्रश्नासह भीमा आणि सीना नदीवर बॅरेजेस करण्यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे. तर 2019 मध्ये यशवंत माने यांच्या रूपानं खमक्या आमदार आम्हाला दिला याबद्दल अजित दादांचे आभार मानले. बाळराजे पाटील यांनी केलेल्या भाषणास उपस्थितांची मोठी दाद मिळाल्याचं दिसून आलं. पहा काय म्हणाले युवक नेते बाळराजे पाटील. आजची जनसन्मान यात्रा पार पडते. आपल्या विधानसभा मतदारसंघाची सर्व माझी वडीलधारी मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू भगिन्यांकडून सहकारी मित्रांनो, खरं दादा मी आज पहिल्यांदा आज तुमच्या समोर या भाषणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उभा आहे. भाषण करत असताना माझ्याकडून काय चुका झाल्या तर थोडं आपण समजून घेतलं तर मला त्या ठिकाणी समाधान वाटेल. गेल्या ऑगस्ट महिन्यांपासून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय तटकरे साहेब असतील, सर्व नेते मंडळी असतील, त्यांनी या राज्यामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं खानदेशपासून सुरुवात केली की मराठवाड्यामध्ये आले, मराठवाड्यातून विदर्भामध्ये गेली, विदर्भातून कोकणात येऊन आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मोहोळच्या निमित्तानं त्या ठिकाणी येते. त्याबद्दल प्रथमतः या यात्रेचं मी तमाम मोहोळ विधानसभा मतदारसंघाची सर्व मतदारांच्या वतीने मी तुमचे या ठिकाणी अधिक मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. खरं दादा माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाबद्दल मी जास्त काळ इथं बोलावं असं मला या ठिकाणी वाटत नाही. कारण गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तुम्ही या मतदारसंघामध्ये अतिशय जातीनं लक्ष घालून ज्या आमच्या काय अडचणी होत्या त्या तुम्ही सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि गेल्या 25 वर्षापासून हा मतदारसंघ तुमच्या मागे आहे. म्हणून या मतदारसंघाचा इतिहास, या मतदारसंघाचा भूगोल हे सगळं दादा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. तर मी ह्याच्यात काहीतरी वेगळं सांगावं आणि तुमचा वेळ घ्यावा असं मला या ठिकाणी वाटत नसल्यामुळं मी तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 मतदारसंघ आहे. परंतु या 11 मतदारसंघामध्ये मोहोळ मतदारसंघ असा वेगळा आहे की या राज्यामध्ये भले 8, 9, 10 पक्ष असतील
परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 2च पक्ष आहेत. एक म्हणजे राजन पाटलांना मानणारा आहे आणि दुसरा म्हणजे आपली सभा सोडून ऐकणाऱ्यांपैकी गेल्या 25-30 वर्षांपासून या तालुक्यानं आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या मतदारसंघातून निवडून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आज संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघ म्हणलं तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. बालेकिल्ला म्हणून एक ओळख त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यानं त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्यामुळे दादा गेल्या 5 वर्षामध्ये तसं जर आपण पाहिलं तर 1995 पासून आदरणीय राजन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या तालुक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून दिला. सलग 6 वेळा या तालुक्यातून विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी निवडून आला. 2009ला आमचा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे या तालुक्यानं जरी मतदारसंघ आरक्षित झाला असेल तरी सुद्धा आपल्या पक्षावरची निष्ठा ही अजिबात या ठिकाणी ढळू दिली नाही. आरक्षित मतदारसंघ असताना सुद्धा या तालुक्यानं सलग जो तुम्ही उमेदवार द्याल त्या उमेदवाराला या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी या तालुक्याने त्या ठिकाणी दिली. 2009 ते 2019 या 10 वर्षामध्ये दादा आम्हाला पाहिजे तसं काम माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालं नव्हतं. ज्या अपेक्षा आमच्या मतदारसंघाच्या होत्या, ज्या अपेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या होत्या, ज्या अपेक्षा माझ्या तरुण वर्गाच्या होत्या त्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही. ही शोकांतिका आहे. परंतु 2019ला तुम्ही अतिशय चांगला, देखना, खमक्या आमदार आम्हाला त्या ठिकाणी दिला यशवंत माने यांच्या रूपाने. ह्या 5 वर्षामध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा 10 पट चांगलं काम यशवंताच्या मानेंनी त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी केलं. पण हे सगळं कुणाच्या जीवावर झालं तर ते एक म्हणजे एक फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांच्या रूपानं हे आपल्याला त्या ठिकाणी निधी मिळू शकला. आज दादा मला अभिमान वाटतो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कुणी आणला असेल तुमच्या नेतृत्वाखाली तर यशवंत तात्या माने साहेबांनी त्या ठिकाणी आणला. आम्ही ज्या वेळेस आदरणीय दादा असतील, आदरणीय आमदार साहेब असतील, दादा ही दोन नेते म्हणजे तुमच्याकडे ज्या वेळेस तुमच्याकडं विकासाच्या मागणी त्यासाठी आले त्यावेळेस तुम्ही त्यांना रिकाम्या हाताने कधीही मोहोळकडे त्या ठिकाणी पाठवलं नाही. तुम्ही 5 वर्षामध्ये आम्हाला 2700 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. त्याबद्दल दादा तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं तालुक्याच्या वतीने मी अगदी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आज दादा जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी पार पडते. आम्ही बघतोय संबंध राज्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण संबंध राज्यामध्ये तरुण वर्गामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की 2024ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडून येणार आहे. त्या ठिकाणी दादा मी अधिक जास्त बोलत नाही, परंतु जाता जाता एक छोटीशी मागणी मी तुमच्याकडे या ठिकाणी करणार आहे. दादा माझा मतदारसंघ हा संपूर्णपणे उजनीच्या पाण्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. आमच्या शेतकऱ्याला शेती करायची म्हणली तर उजनी जर 100% भरलं तरच माझा शेतकरी तो शेती करू शकतो. जर दुष्काळ जर पडला तर आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये 90% टँकरने पाणी पुरवठा करावा एवढी बिकट परिस्थिती माझ्या या मतदारसंघाची असल्यामुळं 100% ही उजनीच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळं मला दादा तुम्हाला एक विनंती करायची की दादा आमचं उजनीचं धरण फार मोठं आहे.
परंतु ते मायनसमध्ये जात असल्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळत नसतं। आज आमच्या सुदैवानं माझ्या मतदारसंघामधून भीमा नदी जाते, दुसऱ्या बाजूने आमची सीना नदी जाते आणि तालुक्याच्या मधून जे उजनीचे कालवे कॅनलचे ते आमच्या तालुक्यामधून त्या ठिकाणी फिरलेलं आहे। परंतु हे सगळं असताना दादा आमचा काय भाग अजूनही उजनीच्या पाण्याखाली त्या ठिकाणी ओलिताखाली त्या ठिकाणी आलेला नाही। तेव्हा आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी अनगर इथे आलो होतात, त्या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की आमचं जे आष्टी उपसा सिंचनची योजना आहे, जे अनगर आणि त्यांच्या 10 गावाच्या त्यासाठी ती आपण योजना तयार केलेली, असल्याही परिस्थितीत दादा ही विधानसभाचा फॉर्म भरायच्या अगोदर ती मंजूर त्या ठिकाणी झाली पाहिजे, कारण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। दुसरं म्हणजे दादा आज उजनी धरण हे 100% भरलेलं आहे। गेल्या 1 महिन्यांपासून उजनी धरणातलं पाणी हे सिनेला आणि आमच्या भीमेला त्या ठिकाणी सोडलं जातंय। आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दादा जवळपास 50 TMC पाणी हे या 2 नदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं। तर मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची दादा, हे जे वाया जाणारं पाणी हे आपण बॅरेज करून, एक बॅरेज आमच्या बोपल्याला, दुसरं बॅरेज आमच्या शिरापूरला त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचे जो भीमाचा पट्टा आहे, आमचा भीमा नदी त्या ठिकाणी जाते, जसं तुम्ही आमच्या गोदावरी नदीवर जसं तुम्ही बॅरेजेस बांधले तशा पद्धतीचे बॅरेजेस आमच्या या सीना नदीवर आणि आमच्या भीमा नदीवर त्या ठिकाणी बांधले पाहिजे, जेणेकरून जे वाया जाणारं पाणी ते शेतकऱ्याला 12 महिने त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे। आज दादा चारी बाजूला उजनीचं पाणी आपण तालुक्यामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु हे सगळं घडत असताना आज दादा उजनीचं पाणी सीनेमध्ये येत आहे, भीमेमध्ये येत आहे, कॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे, परंतु आम्हाला ते पाणी आमच्या भोगावती नदीमध्ये त्या ठिकाणी आणायचं। तेव्हा दादा गेल्या 1 वर्षापूर्वी या दोन्ही नेते मंडळींनी तुमच्या पुढे मागणी मांडली होती की आमची जी सीना नदी आहे त्या सीना नदीतनं बोगदा करून तुम्ही ते पाणी आमच्या भोगावती नदीमध्ये त्या ठिकाणी सोडावं लागणार आहे। कारण दादा त्या भागामध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी त्याला शेती करायची आहे, अनेक वर्षांपासून त्यांची मागणी आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे। म्हणून दादा आम्हाला माहित आहे की हे काम फक्त अजित दादाच करू शकतात, तेव्हा मुद्दामून आम्ही आज तुमच्या समोर ती मागणी मांडतोय। दादा त्या नदीवर आमचे 5 बंधारे आहेत, आम्ही काय जास्त मागत नाही, फक्त दरवर्षी आमचे ते बंधारे तुम्ही ते भरून दिले पाहिजे। म्हणून काळाची गरज आहे की सिनेतलं पाणी हे भोगावतीमध्ये त्या ठिकाणी आणलं पाहिजे। तेव्हा दादा आम्हाला खात्री आहे आज 2 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होते आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तमाम मतदारांची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की 2024चा मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे जे आमच्या सगळ्या मागण्या आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताल। त्या ठिकाणी मी अधिक जास्त बोलत नाही, परंतु या यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी असतील, कष्टकरी असतील, तरुण वर्ग असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या वतीनं मी तुमचे या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।